कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आज खूप मज्जा आली ना। आई बाबा बोललेले की तू पण आमच्यासोबत आईस्क्रीम खायला येणार। हो, सगळं घ्यायचं। मी घरी आईला काहीच नाही सांगितलंय। ती माझी वाट बघत असेल। कशाबद्दल सांगितलं नाही? मला आनंदी म्हणत होत्या की इथून आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय। मगाशी माझी फजिती करत होती, आता तुमची करतीये। आनंदी, बाबा मला भावनाई बरोबर माझं फेवरेट आईस्क्रीम खायचंय। चला ना। प्लीज भावनाई, प्लीज। हो चालेल, मी माझी पर्स घेऊन येते। ड्रायव्हर घेऊन येईल। या। हो हो हो, हळू हळू हळू। बाबा मला माझी फेवरेट आईस्क्रीम पाहिजे। हो का? अगं त्यासाठीच तर आलोय आपण। पण त्यासाठी तुला काय करावं लागेल माहितीये? मग तुला स्वतः जावं लागेल तिकडे। त्या काउंटरवर तो माणूस दिसतोय ना, तुझ्या फेवरेट आईस्क्रीमची ऑर्डर द्यावी लागेल। एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या भावनाईसाठी सुद्धा। आणि मला खात्री आहे तुला आवडणार आईस्क्रीम तुझ्या भावनाईला सुद्धा नक्की आवडेल। हा? तुम्ही बसा। पण ती एकटी? ती करेक्ट ऑर्डर दिली बघाच। अंकल, हा बाळा, 2 आलमंड चॉकलेट आईस्क्रीम। तुम्ही खूप चांगले बाबा आहात। का बरं? असं का वाटलं तुम्हाला? अचानक कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही? काय झालं? आपल्या मुलांना वाढवायचं म्हणून वाढवणारे वडील आणि त्या मुलांना जबाबदारीनं मोठं करणारे बाबा, याच्यात फरक असतो। आणि माझे बाबा अगदी तुमच्यासारखे। त्यांनी आम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवली आणि आईने आहे त्या परिस्थितीत आनंदी कसं राहायचं ते दाखवलं। माझ्या बाबांनी आम्हाला स्वावलंबी बनवलं आणि आईने कितीही स्वातंत्र्य मिळालं तरी त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग कसा करायचा ते शिकवलं। आपलं लग्न झाल्यावर मी त्यांना खूप मिस करेन। डोंट वरी, आमच्या घरचे खूप चांगले आहेत, तुमची व्यवस्थित काळजी घेतील। तुमच्या घरचेच नाही, तुम्ही खूप चांगले आहात श्रीकांत। प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या बाबांसारखा आपल्याला जीव लावणारा, आपली काळजी घेणारा मुलगा मिळावा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।